गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 1 किलोच्या प्रमाणात कैरीचं लोणचं करणार आहोत। 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत, फोडून घेतलेल्या आहेत त्या आपण आता अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या आपण व्यवस्थित फोडून पुसून स्वच्छ पुसून 1 तास फॅन खाली आणि मग उन्हाला वाळवून घेणार आहोत। सगळ्या कैऱ्या आता आपण फोडून वाळवून घेऊ। कैरीला आता हळद मीठ लावलेलं। पहिला आपण काय केलं, कैऱ्या फोडल्या, मग पूर्ण स्वच्छ पुसून पहिला फॅन खाली ठेवल्या, नंतर 1 तास आपण उन्हामध्ये ठेवलं। 1 तास उन्हामध्ये वाळवल्यानंतर त्याच्यात हळद मीठ टाकून घेतलं। आपण हळद मीठ भरपूर टाकलं आणि 1 दिवस अशाच ठेवलं की पाणी सुटूसपर्यंत। आता याला पाणी सुटलं असेल, आता याला आपण आपला मसाला घालू केलेला। त्याच्यात 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता घरी केलेली मोहरी घालणार आहोत, दळलेली मोहरी। झाल्यानंतर आपला घरी बनवलेला मसाला घालणार आहोत नेहमीचा, आणि आता हे आपण एक चांगलं मिक्स करून घेऊ एकत्र। मध्ये गूळ किसून घातलेला आहे। आता हा मिक्स करून घेऊ आणि आपण एका भांड्यामध्ये तेल गरम करणार आहोत आणि त्याच्यात लसूण पाकळ्या टाकणार आहोत ठेचून। आपल्या मसाल्यात सुद्धा आपण लसूण टाकलेला आहे आणि तेलामध्ये लसूण गरम करून टाकायचा आणि कैऱ्या बुडाल एवढं तेल टाकायचं आपल्याला त्याच्यात। आपण आता हे नंतर बरणीमध्ये भरून त्याच्यामध्ये तेल थंड झालं की टाकून देऊ। आपण आता तेल गरम केलेलं आहे, त्याच्यात ठेचलेला लसूण टाकून चांगलं गरम करून थंड करून लोणच्यात तेलाचा गॅस बंद केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकला। दोन्ही पण चांगलं गार झाल्यानंतर आपण या बरण्यांमध्ये तेल आणि लसूण ओतून घेतलेलं आहे। आपण आता याला असा कपडा बांधून ठेवणार आहोत जेणेकरून आपले त्याच्यामध्ये हवा जाईल। आणि एक महत्त्वाची टिप, ज्या वेळेस आपण लोणचं करतो कैरीचं किंवा तुम्ही लिंबाचं कैरीचं कोणतंही लोणचं केलं की ते बरणीमध्ये भरल्यानंतर तेल टाकल्यानंतर तेल पूर्ण गार झाल्यानंतर बरणीत भरल्यावरती त्याला कपडा बांधायचा आणि लोणचं हे चांगल्या ह्याने काढायचं, चमच्याने काढायचं, ओले हात लागून द्यायचे नाहीत आणि 2-3 दिवस चांगलं लोणचं हलवून घ्यायचं, खालीवर करायचं, कारण की लोणचं आपलं मुरलं तर चांगलं लागतं आणि खालीवर केल्याने त्याला बुरशी वगैरे पण चढत नाही, लोणचं चांगलं राहतं। आपण आता याला कपडा बांधून घेऊ। अशा प्रकारे तयार आहे आपलं 5 किलोचं लोणचं।